जगात विख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा गौरव ग्रंथातील अनुक्रमांक 8 वरील लेख आहे. आळंदी येथील आध्यात्मिक शिक्षण व सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांचे अनमोल योगदान. हबप बंकट स्वामी महाराज हे उच्च पराकोटीचे सद्गुरू होते. ज्ञानियांचा राजा अशी ओळख असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी स्थळ असणाऱ्या आळंदीमध्ये भागवत धर्माच्या रक्षणासाठी अनेक महात्मे निर्माण करण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली होती. त्यामध्ये बंकट स्वामी महाराज यांचा सिंहाचा वाटा होता. बंकट स्वामी महाराज देशभरात भ्रमंती करत आणि याच दरम्यान एखादा सद्गुणी मुलगा दिसला तर त्याला सोबत घेऊन आळंदी येथे येऊन शिक्षण देत त्याला घडवत असत. त्यांचा हा नित्यक्रम साधारणतः 1915चा काळ असे. बंकट स्वामी महाराज असंच फिरत फिरत नारायणगडावर पोहोचले. माणिक बाबा यांनी आदर आतिथ्य केले. सोबत भगवान बाबा देखील होते. भगवान बाबा यांची ओळख करून देत माणिक बाबा म्हटले, हा भगवान नारायणगडाचा उत्तराधिकारी, प्रचंड विद्वान, लघावी वक्तृत्व, शांत, संयमी आणि विशेष म्हणजे भगवान विष्णू यांचे अंशावतार असल्याचे प्रचिती झाली असून मीच भगवान असे नामकरण केले. आत्ताच अंबाजोगाई येथील गुहेत 2.5 वर्ष घनघोर तपसाधना करून अनेक सिद्धी अर्जित करून परतला आहे. माणिक बाबा भगवान बाबा यांची महती वर्णन करत असताना बंकट स्वामी मात्र भगवान बाबा यांना एकटक न्याहाळीत होते. पहिलीच भेट होती, पण अनंत जन्माची ओळख असल्यासारखे उभयतांना जाणवू लागले होते. एकमेकांना मनोभावे आलिंगन दिले. आदर आतिथ्य झाल्यानंतर माणिक बाबा यांनी काही दिवस गडावर थांबण्याची बंकट स्वामी महाराज यांना विनंती केली. ती बंकट स्वामी महाराज यांनी मान्य केली. बंकट स्वामी महाराज आणि भगवान बाबा यांचा सहवास वाढला. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार देशभरात करण्यासाठी, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा ध्वज देशभरात उंचवण्यासाठी बंकट स्वामी हिरा शोधत होते. बंकट स्वामी यांचा शोध पूर्ण झाला. भगवान बाबा यांच्या रूपाने बंकट स्वामी महाराज यांना अनमोल रत्न मिळाले आणि शोध संपला. आता या रत्नाला आकार देऊन घडवले पाहिजे. यासाठी काय करावे ही कल्पना बंकट स्वामी महाराजांच्या मनात खेळू लागली. शिष्य गुरूंचा शोध घेत असतो, पण प्रथमच गुरु शिष्याला शोधत आले. असंच काही नारायणगडावर भगवान बाबांच्या बाबतीत घडलं. बंकट स्वामी हे संत होते, तसेच उच्च कोटीतील सद्गुरू देखील होते. सृष्टीवरील कोणतेही सर्वसाधारण ज्ञान कोणत्या तरी व्यक्तीच्या अथवा ग्रंथाच्या आधाराने सजीव राहत असते, परंतु संसाररूपी भवसागर तरुण पैल तीरावर जाण्याचं ब्रह्मज्ञान हे मात्र सदैव संतांच्या रूपाने जीवित राहत असते. आणि त्या काळी तर धर्म संकटात होता, म्हणजे देश पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याची चळवळ शेवटच्या टप्प्यात होती. याच वेळी ही चळवळ आध्यात्मिक ज्ञानमार्गाने गतिमान करण्यासाठी आणि हा गडद भयानक असा अंधार नष्ट करण्यासाठी एक ज्ञानसूर्य उगवला पाहिजे, आणि हा भगवान ज्ञानसूर्य होऊ शकतो. याला आपण घडवले पाहिजे. हा नक्कीच धर्मकार्यासाठी देशभरात कार्य करेल, हा विश्वास बंकट स्वामी महाराजांना मनोमन वाटू लागला. भगवान बाबा यांचा तेजपुंज चेहरा युवक अवस्थेमध्ये असताना सुद्धा एक ओजस्वी तेज, दैवी पुरुषाची लक्षणं, बोलताना चाणाक्ष बुद्धी, कष्टाळू, अमोघ वाणी पाहून बंकट स्वामी महाराज यांना मनस्वी आनंद वाटला. हा महात्मा नक्कीच भविष्यात वारकऱ्यांची भागवत धर्माची पताका देशभर फडकावेल, पण यासाठी याला आपल्यासोबत घेऊन जावं लागेल. आणि घेऊन जायचं कसं हा देखील मोठा प्रश्न. हा विचार करत करत बंकट स्वामी यांचा गडावरील मुक्काम पूर्ण झाला आणि निरोप घेऊन प्रस्थान करण्याची वेळ समीप आली. निरोप देण्या अगोदर भोजनासाठी बंकट स्वामी, माणिक बाबा आणि भगवान बाबा यांनी भोजन कक्षात प्रवेश केला. भोजनावेळी निरोपाबद्दल चर्चा आरंभ झाली. बंकट स्वामी यांच्या मनात तेच विचार पुन्हा पुन्हा घोळत होते. भगवान बाबांना आपल्यासोबत आळंदीला नेऊन वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आध्यात्मिक शिक्षण देऊन लोककल्याणासाठी तयार केले पाहिजे, हे सगळे विचार मनात चालू होते. परंतु भगवान बाबांना आपल्यासोबत न्यायचे कसे? कारण एवढा सुसंस्कृत, प्रज्ञावान, विद्वान, ज्ञानी, आज्ञाधारक, नवनिधी, अष्टसिद्धीप्राप्त शिष्य माणिक बाबा आपल्याला देणार नाहीत, हे जाणून काहीतरी युक्ती आखली पाहिजे. म्हणून
परमपूज्य बंकट स्वामी महाराज यांनी माणिक बाबा यांच्याकडे युक्तीने शब्द टाकला, मी आजपर्यंत आपल्याकडे काहीही मागितले नाही, परंतु आज प्रथम मी भिक्षा मागतोय आणि मला भिक्षेमध्ये तुमचा हा भगवान पाहिजे. माणिक बाबा काही न बोलता क्षणभर निशब्द झाले. एवढा प्रिय शिष्य भिक्षेत द्यायचा कसा? ही गोष्ट मनाला वेदना देणारी होती. परंतु भगवान बाबा यांचं आध्यात्मिक शिक्षण देखील पूर्ण झाले पाहिजे आणि एक समर्थ महात्मा तयार झाला पाहिजे, ही पण मनोमन इच्छा होती. मग काही मधला मार्ग काढला पाहिजे. परमपूज्य बंकट स्वामी महाराज यांना नाही म्हणायचे कसे, हा देखील मोठा प्रश्न उभा राहिला. शेवटी माणिक बाबांनी बंकट स्वामी महाराजांना विनंती केली, मी आज आपल्या स्वाधीन हा भगवान करत आहे, परंतु आध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाले, लोकोत्तर पुरुष तयार झाला आणि लोककल्याणासाठी सक्षम झाल्यानंतर नारायणगडावर पाठवावे. हा ईश्वराचा प्रसाद आहे, आपण अर्धा अर्धा वाटून घेऊ, एवढी विनंती करून तुमच्या स्वाधीन करत आहे. यावर बंकट स्वामी महाराजांनी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन, मी भगवान बाबांना आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे यथायोग्य आध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोककल्याणासाठी नारायणगडावर परत पाठवेल असा शब्द देऊन भगवान बाबा व बंकट स्वामी महाराज आळंदीच्या दिशेने निघाले. आळंदीत आल्यानंतर या ठिकाणी याच वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे हबप सद्गुरू वामनभाऊ महाराज सोनवणे यांची आणि भगवान बाबांची पहिल्यांदा ओळख झाली. तसं वामनभाऊ महाराज हे वयाने 5 वर्षाने भगवान बाबा यांच्यापेक्षा मोठे होते. ते वडील बंधू असल्याने भगवान बाबांनी वामनभाऊ महाराजांना भाऊ ही पदवी बहाल केली आणि इथून पुढे वामन महाराज हे वामनभाऊ महाराज म्हणून संबंध महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. तसेच आळंदीमध्ये अनेक इतर थोर पुरुषांसोबत देखील सहवास सानिध्य लाभलं. बंकट स्वामी महाराज यांचा शिष्य परिवार खूप मोठा होता. राज्यभरातील त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या प्रांतातील शिष्यगण होते. सर्वांशी स्नेह झाला. ज्ञानी आणि गुणीजनांची संगती लाभली. आध्यात्मिक शास्त्राची व आध्यात्मिक ज्ञानाची लालसा पूर्ण झाली. आळंदीमध्ये भजन कीर्तन प्रवचन बंकट स्वामी महाराज हे भगवान बाबा यांना स्वतः शिकवू लागले. भगवान बाबा यांना साक्षात भगवान पांडुरंगाचे दर्शन होऊन आत्मसाक्षात्कार झाला होता. भगवत प्राप्ती झाली होती, परंतु लोकांना त्याची अनुभूती देण्यासाठी समाजात यावं लागेल, तसेच त्यांना संस्कारित करावं लागेल. यासाठी सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागली पाहिजे. सत्कार्य सदाचरण निर्माण झालं पाहिजे. म्हणून सर्वसामान्य लोकांना गळ्यात तुळशीमाळ घालून आध्यात्मिक गोडी निर्माण करण्यासाठी तुळशीमाळा घालण्याचा उपदेश बंकट स्वामी यांनी शिकवला. तसेच आध्यात्मिक गोडी निर्माण करण्यासाठी हजारो लोकांची मनं जिंकण्यासाठी अतिउत्कृष्ट कीर्तनकार म्हणून घडवले. बंकट स्वामी महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताह देशभरात होत असत. त्यामध्ये आपली स्वतःची जागा देऊन कीर्तन करायला संधी दिली. देशभरात भगवान बाबा कीर्तनाचे फड गाजवू लागले. याच दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, बोली, भाषा, रूढी, परंपरा याची ओळख होऊ लागली. जसं ईश्वराने आपला प्रकाश सूर्याजवळ ठेवून तो जगाच्या कल्याणासाठी वापरण्याची आज्ञा दिली, तसेच सद्गुरू आपल्याकडील ज्ञान शिष्याला देऊन त्यामध्ये वृद्धी करून जगाच्या कल्याणासाठी वापरण्याची आज्ञा करत असतात. जसं संत निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना घडवलं, तसं बंकट स्वामी महाराजांनी अहोरात्र प्रयत्न करून संत भगवान बाबा यांना घडवलं. पाहता पाहता भगवान बाबा घडत गेले. आध्यात्मिक ज्ञान, वेदशास्त्र, 18 पुराण, भगवद्गीता यावर प्रभुत्व निर्माण झालं आणि बंकट स्वामी यांच्या आशीर्वादाने ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. एक तेजस्वी ज्ञान सूर्य जगातील अंधकार, अंधश्रद्धा, व्यसनधीनता नष्ट करण्यासाठी, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात ज्ञानप्रकाश निर्माण करण्यासाठी सज्ज झाला होता. ब्रह्मविद्या अर्जित झाल्याने चेहऱ्यावर एक वेगळी झळाळी आली होती. मोक्षाच्या गाठोड्याची सोडबांध करणारे सद्गुरू बंकट स्वामी यांचे लाडके शिष्य म्हणून भगवान बाबा यांची देशभरात ओळख निर्माण झाली. बंकट स्वामी महाराज यांच्या तालमीत भगवान ते राष्ट्रसंत भगवान हा ज्ञानाचा प्रवास यशस्वी झाला. आता वेळ होती ते घेतलेले ज्ञान आणि झालेली ईश्वर प्राप्ती या माध्यमातून जनजागृती करत लोकप्रबोधन, लोककल्याण, त्याचबरोबर भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची म्हणून ठरल्याप्रमाणे नारायणगडावर पाठवणे न्यायोचित ठरेल. म्हणून एके दिवशी बंकट स्वामी महाराज यांनी भगवान बाबा यांना आपल्या जवळ घेऊन सांगितलं, आता आपण ज्ञान समृद्ध झाला आहे, आता लोकांची तहान भागवावी, यासाठी आपण आता मूळ ग्रही जाऊन तेथून लोक कल्याण करावे असा उपदेश करून आशीर्वाद दिला. 7 वर्ष सद्गुरू सानिध्यात कसे गेले कळलेच नाही, पण
भगवान ते राष्ट्रसंत भगवान बाबा हा प्रवास मात्र यशस्वी झाला होता. ज्ञानाला तत्वज्ञानाची जोड मिळाली होती. जगदविख्यात तत्वज्ञानी ज्ञानसमुद्र ज्ञानसूर्य हे सामर्थ्य अर्जित झालं होतं. गुरु आज्ञा शिरसावंद मानून निघण्याची तयारी केली. गैवरून आले. विद्यागुरूला मातेला वंदन केले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि समाधीसमोर नतमस्तक होऊन विनवणी केली. याचक होऊन आलो, तुमच्या आश्रमात राहिलो, आपले कृपादान पावलो आणि तृप्त झालो. आपल्यापासून ज्ञानधन घेऊन जातो आहे. आपल्यासारखा पाठीराखा असताना मला काय उणे आहे. अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होण्याचं भाग्य आपल्यामुळे लाभलं. हे ज्ञान आपल्या कृपेने लोककल्याण करण्यासाठी अहोरात्र समर्पित भावनेने कार्य करेल. आणि पसायदान उच्चारून ज्ञानेश्वर माऊली यांना प्रणाम केला. संजीवन समाधीस्थळी हा ऐतिहासिक क्षण दोन दिव्य महात्मे एकरूप झाले होते. आनंदाला भरती आली. आनंदाश्रू वाहू लागले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळी अश्रूंनी अभिषेक झाला. माऊलींचा आशीर्वाद घेतला आणि बंकट स्वामी महाराज यांच्या परवानगीने हबप सद्गुरू शांतीब्रह्म लोकोत्तर महापुरुष राष्ट्रसंत भगवान बाबा नारायणगडावर पोहोचले.